जेव्हा ती माणसं आपल्या असत। सन्माननीय व्यासपीठ, राजवंशाप्रमाणे दुधाने पाणी वेगळीकरण त्यांनी परीक्षक आणि शुद्ध श्रोते हो, मी आपल्या सर्वप्रथमतः अभिवादन करतो, कारण आपण ज्या मातीत जन्माला आलो त्याच मातीत मुख्य जनावरांना पाणी पाजणारे संत नामदेव महाराज किल्ल्यास मातीतले वृक्षवलेल्या सगळ्या सोयरे म्हणून रंजल्या गाजलेला आपलं म्हणणारे संत तुकाराम महाराज किल्ल्यास मातीतले आणि स्वच्छतेचे धडे देणारे संत गाडगे बाबा किल्ल्यास मातीतले ज्या थोर महात्म्यांनी हे विधारक संत आणले आणि त्यांनी लोकांना एकत्रित करून मानवी धर्माची साथ घेतली। संत ज्ञानेश्वरांनी प्रथम परंपरा सुरू केली आणि त्यांनी लोकांना एकत्रित करून मानव धर्माची साथ घेतली की मानवाच्या जाती जरी अनेक असल्या तरी मानव धर्म हा एकमेव धर्म आहे आणि त्याची प्रथा पुढे चालवत असताना लोकांमध्ये स्वार्थी आणि लोभसपणा पाहून संत बहिणाबाई म्हणतात, अरे मानसा मानसा तुझी नियत रे बेखार, तुझ्याहून बरं गोठ्या त्याला जनावर, तुझ्याहून बरं गोठ्या त्याला जनावर। या बहिणाबाईंच्या काव्यपंक्तीचा संदर्भ घेऊन मी कुमार शौर्य शिवाजी ठोकरे अर्थातच आपल्यासमोर विषय मांडतोय। एक संत तुकडोजी महाराज। मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव आशाने भेटायचा नाही रे, देव बाजाराचा भाजीपाला नाही रे। हे आदरावर भजन ज्यांच्या संकल्पनेतून उद्यास आले ते म्हणजे राष्ट्रसंत संत तुकडोजी महाराज। ग्रामविकास झाला की राष्ट्र विकास होईल, कारण भारत हा खेड्यांचा देश आहे, हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार। समाजातील घटकांचा विकास कसा होईल हे नेहमी ते चिंतन करत असत। खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल या विषयाची उपाययोजना त्यांनी सुचवली, ते परिणामकारक ठरली। देव भोळेपणा, जुनाट कारबाह्य, अंधश्रद्धा नाश व्हाव्यात यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले। सर्वधर्म समभाव हे या राष्ट्रसंतांचे विचार विश्वाचे एक वैशिष्ट्य होते। महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील यावली शहीद येथे 30 एप्रिल 1909 रोजी तुकडोजी महाराजांचा जन्म झाला। त्यांच्या कुटुंबाचे कुलदैवत हे पंढरपूरचे विठोबा असल्याने त्याला लहानपणापासूनच भजन, पूजन, ध्यान या गोष्टीची आवड निर्माण झाली। ते 3री पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपली शाळा सोडली। वरखेड अजून येथे असताना त्यांनी आडकोजी महाराजांनी आपले गुरु मानले। ते भजन व कीर्तन करण्यासाठी ते स्वतःच्याच कविता रचू लागले। एके दिवशी गुरु महाराजांनी त्याला तुकडा म्हणून हाक मारली आणि त्याला सांगितले की तुकडा म्हणत जा, कारण तुकडे म्हणे या वाक्यात सापडणाऱ्या साहित्य अभंग त्याने लिहिले, त्यामुळे आपण त्यांना तुकडोजी महाराज या नावाने सगळे ओळखू लागलो। 1930 साली महाराजांनी वैयक्तिक सत्याग्रह केला। भारत छोडो आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला। 1936 साली महात्मा गांधी यांच्या सहवासात राहून अनेक राष्ट्रीय नेत्यांशी त्यांचा परिचय झाला। भारतीय अखिल सेवा संघाची स्थापना केली। संत तुकडोजी महाराजांनी भारतीय अखिल सेवा गुरुदेव सेवा महाद्वारे केले जाते। ग्रामगीता हा ग्राम विकासावरील प्रसिद्ध ग्रंथ आहे। याशिवाय हिंदीतून लिहिलेले लहरी बरखा हे देखील ग्रंथ प्रसिद्ध आहे। मैलोन्नती हे या तुकडोजी महाराजांच्या विचार विश्वाचे एक भाग होता। देशातील तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहे। ते बालोपासक असावे म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील। ते सुसंस्कृत व नीतियुक्त कसे होईल हे त्यांनी उपदेशपर व मार्गदर्शनावर लेखन तुकडोजी महाराजांनी केले। त्यांनी आपल्या लेखनातून व्यसनधर्तीचा तीव्र त्याग केला आणि 11 ऑक्टोबर 1968 रोजी हे महान राष्ट्रसंत अनंतात विलीन झाले। मरावे परी कीर्ती रूप उरावे या प्रकारे त्यांनी लेखनातून व भजनातून आपले अमरत्व मिळवले। महाराष्ट्र सरकारने संत तुकडोजी महाराज यांच्या स्मरणार्थ नागपूर विद्यापीठात त्यांचे नाव दिले। तुकडोजी महाराजांची शिकवण ही समाजासाठी चेतना निर्माण करून देण्यासाठी होती, परंतु आजचा समाज हा कमी भावनिक होत चालला आहे। त्यामुळे तुकडोजी महाराजांचे लेखन ही वाचण्याची अत्यंत गरज आहे। मनपूर्वक धन्यवाद।